अन्नछत्र जे आम्ही चालू केलं, मंदिर बांधल्यानंतर आमच्या दोघांच्या मनात विचार आला की आपण अन्नछत्र चालू केलं पाहिजे. कायसाठी की आता गोरगरीब लोक आहेत की बाबा घासातला घास आपण एखाद्याला दिला पाहिजे. निदान आपल्याकडनं पुन्हा गोरगरिबाचं एक टाइम जरी भूक भागली तर त्या जगदंबेची सेवा घडली आपल्या हाताने, असं आपण समजून आम्ही अन्नदान चालू केलं. आज गोरगरीब लोकांना आपल्या मंदिरामध्ये जे काही लोक दर्शनाला येतात, दूरदर्शनाला ते त्यांच्या मनाने काय शिदा आणतात, तो शिदा आम्ही सगळं एकत्र करून मी तो गोरगरिबांना अन्नदान देतो. आपल्या मंदिरातून गोरगरिबांचे अगोदरचे लग्न कार्य असेल त्यासाठी पण अन्न जातं. आपले कुठले हिंदू धर्म असतं, हिंदू धर्मातील कुठले सण असतील त्या सणासाठी अन्नदान असेल, पुढे बाबा 4-5 मुलं म्हणा त्या पुढे हिंदू धर्म कुठे सण साजरा करतात, तिथे अन्नदानाची गरज आहे, आपण तिथं अन्नदान देतो. शिजवणही देतो किंवा साहित्य पण देतो, धान्य स्वरूप पण देतो. आपल्या पुण्यामध्ये काही कोथपाडीचे काही गोरगरीब लोक आहेत त्यांना पण आपण आपल्या मंदिरात अन्नदान देतो. परत काही संस्था आहेत अशा, त्या संस्थेमध्ये जे वृद्ध लोक आहेत ते सांभाळतात, मग आपण त्यांना पण आपल्या मंदिरातून अन्नदान किट देतो. पुढे आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये नाही का की बाबा त्यांना द्यायचे तर आपण मंदिरातलं किट देतो. आता जी आपल्या लातूर साईडलाच नाही का तिकडं पण नाही का आपल्या मंदिरातून 50 किट दिले गोरगरिबांना अन्नदान करण्याची संकल्पना कधी सुरू झाली की ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस आपल्या मंदिराचं काम चालू होतं. त्यावेळेस सगळीकडेच पैसा पाण्याची मारामार होती किंवा कोणाला खाण्यापिण्याची पण व्यवस्थित सोय होत नव्हती. तर अशा वेळेस जे भिक्षुक लोक आहेत ते म्हणा किंवा अनेक जोगती समाज आहेत की जे दुकानांमध्ये जाऊन दान धर्मासाठी त्यांच्याकडे अपेक्षा करतात, तर ते सुद्धा दुकानं पण बंद होते त्या पिरियडला. परत देवाची सेवा करणारे गोंधळी वर्ग आहेत, त्यांना कुठे सेवा सादर करून 2 रुपये कमवण्याचा सोर्स पूर्ण बंद होता. तर अशा वेळेस आमच्या डोक्यात संकल्पना आली की आपल्याकडे थोडंफार शिल्लक आहे तर आपण घरात बसून खातोय, जे लोक जोगव्यात आपल्याला देत आहेत किंवा मंदिर आहे म्हणून देवाच्या चरणी आणून ते दान देत आहेत धान्य, तर ते आपण ठेवून काय किडेच लागणार आहे, ते खराबच होणार आहे. मग त्या कोरोनाच्या काळात आम्ही ते सर्व किट पॅक करून जिथं जिथं शक्य होईन आपल्याला बाबा अशा 10-15 जणांना का होईना ते किट पोहोचवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हे अन्नदानाचं कार्य आपण करू शकतो. मग तेव्हापासून आम्ही ती प्रेरणा धरूनच जसं महाराजांनी आता सांगितलं त्या पद्धतीने अन्नदानाची सेवा आम्ही आता कंटिन्यू चालूच ठेवली.